मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। गुरुपिंपरी सर्कलमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघ निवडणुकीच्या रिंगणात। घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंपरी जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण प्रवर्गासाठी निवडणूक जाहीर झाली असून या सर्कलमध्ये यंदा चुरशीची लढत होणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणुकीसाठी आपल्या तालुका अध्यक्ष विठ्ठल वाघ यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरविले आहे। विठ्ठल वाघ हे माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांचे कट्टर समर्थक असून त्यांची ओळख सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून आहे। घनसावंगी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। विठ्ठल वाघ यांच्या उमेदवारीनंतर सर्कलमधील राजकीय समीकरणात मोठा बदल होताना दिसत आहे। समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संपर्क असून ते जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ मानली जात आहे। गावागावातील पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सोयींसह अनेक गंभीर प्रश्नांवर प्रस्थापित पक्ष अपयशी ठरल्याने मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे। जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाच्या माध्यमातून परिवर्तन घडविणे हा माझा संकल्प आहे। सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याची संधी मला द्यावी असे आवाहन विठ्ठल वाघ यांनी मतदारांना केले। माधव न्यूज महाराष्ट्र संपर्क सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।